रुतबा भी मुझे मेरे संविधान से मिला है, ये रुतबा मुझे मेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझको मेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझको मेरे संविधान से मिला है। औरों को भी मिला होगा, औरों को भी मिला होगा, वो मुकद्दर से मिला होगा। अरे मुझे तो मुकद्दर भी मेरे संविधान से मिला है, मेरे संविधान से मिला है ना। सर्वप्रथम सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते व ज्यांनी या देशाचं सार्वभौमत्व, या देशाची लोकशाही व या देशाच्या सुरक्षितेसाठी ज्यांनी पुलनामा येथे रक्त सांडवलं त्या श्रीच्या मनाला वंदन करते। मित्रांनो, आपण जगातल्या विशाल अशा लोकशाही राष्ट्राचे नागरिक आहोत। जगामध्ये 68% देशांच्या लोकशाही राज्य प्रणाल्या आहेत। मित्रांनो, लोकशाही म्हणजे काय तर अब्राहम लिंकन यांनी लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी आणि लोकांपर्यंत स्थापलेले राज्य म्हणजेच लोकशाही होय, अशी लोकशाहीची व्याख्या केली। जगामध्ये राष्ट्राची सार्वभौम सत्ता ही फक्त लोकांच्याच हाती असायला हवी आणि हवेच्या रुजला आणि रुडला आणि खणवंजिरे आणि देशातील सर्वसामान्य माणसाचा विचार हा सत्तेच्या केंद्रस्थानी असला पाहिजे। स्वातंत्र्यप्राप्तीच्या 72 वर्षात लोकशाहीची अवस्था काय आहे? लोकशाहीची मूल्ये कोणती? लोकशाही हा संस्कार आहे का? लोकशाही निकोप आहे का? किंवा लोकशाही ही जीवन प्रणाली म्हटली असावी का? अशा कितीतरी प्रश्नांची चर्चा आजही सुरू असते। अलीकडे तर आजच्या लोकशाहीबद्दल अनेक चर्चा सुरू असतात आणि ते कारण शोधता मी हो म्हटलेल्या निवडणुकीपर्यंत येऊन बसते। म्हणून मी प्रियल सोमेश भांडेकर इयत्ता 8वीची विद्यार्थिनी विषय मांडत आहे भारतीय संविधान आणि लोकशाही। मित्रांनो, हा विषय मंचावर चिंतेचा विषय ठरतो तेव्हा लोकशाहीच्या मूल्यांना व त्यापुढील आव्हानांना निवडणुकीच्या माध्यमातून बळकट सुव्यवस्थित कसे करायचे ह्या सर्व गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल। सुव्यवस्थित हा शब्द मी मुद्दाम वापरला कारण आजच्या लोकशाहीच्या व्यवस्थेत सुव्यवस्थितपणा राहिला नाही। लोकशाहीच्या व्यवस्थेत अनेक अडचणी येत आहे आणि हा चिंतेचा विषय ठरतो। मित्रांनो, मी शाळेत रोज भारताच्या संविधानाची उद्देशिका म्हणतो आणि त्यात माझे बाबा असे म्हणतात की भारताच्या संविधानाची उद्देशिका हे लोकशाहीचा आधार आहे, पाया आहे। भारताच्या संविधानातच लोकशाहीच्या मूल्यांना बळकट केले आहे। उद्देशिकेच्या प्रारंभीच म्हटले आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही घडवण्याचा निर्धार करतो। उद्देशिकेच्या एका शब्दाचा उद्देश किती व्यापक आहे जेव्हा विचार करू लागतो तेव्हा आजच्या उद्देशिकेप्रमाणे आता समाज निर्माण झाला आहे का? किंवा आजची लोकशाही सर्व काही आहे का? हे जर प्रश्न आपण स्वतःच्या मनाला विचारले तर आपल्याला आजच्या लोकशाहीचे खरे चित्र समोर येईल। मित्रांनो, नॉर्वेसारख्या देशात फक्त लोकशाहीच्या माध्यमातून सक्षम व निकोप अशी लोकशाही तयार केलेली आहे। खुल्या व निर्भय मत निवडणुका, 100% मतदान व पारदर्शी आणि त्यांच्या स्वतःच्या कर्तव्याची जाणीव असलेले सरकार ह्या त्रिसूत्रातून आपल्याला स्वतःची लोकशाही बळकट करायची आहे। लोकशाहीच्या प्रभावी अस्त्राचा वापर करून आपल्याला स्वातंत्र्यता, समता आणि बंधुता जपावी लागेल। मित्रांनो, आता शेवटी इतकंच म्हणणं, आता इथे डोमकाळाची डाळ व्यवस्थित शिजते आणि लोकशाहीची फाटकी साडी ओल्या रक्तात भिजते। कौरव फार झालो आता पांडव होऊन पाहूया। लोकशाही बळकट होण्यासाठी फक्त हातात हात द्या। धन्यवाद।